मित्रांनो हा व्हिडिओ बघा। आए किधर से? दिल्ली से तो तुमको किसने बोला इधर खींचने के लिए? किसने बोला? पूछा भाई हाँ? पूछा भाई किसी से। चिल्ला रहे हो? मैं किधर आए हो तुम लोग? तो आप बोल दो ना कि नहीं करना बात। अरे नहीं करना है तो थोड़ा तो अक्ल चाहिए ना आप लोगों को। क्या हो? सिगरेट पीछ रहे? ये क्या है? बोर्ड वगैरह लगा होता तो क्या बोर्ड? किले पे वो खींचते हैं क्या? हमें नहीं पता था भाई, सब हम लोग बाहर से आए हुए, हमें क्या मुझे नहीं मालूम। आप किधर से है वो बताओ, आपका नाम बताओ मेरे को। और मैं दिल्ली से आए ना, मैं पुलिस कंप्लेंट करूंगा। हाँ हाँ बोलो, नाम बोलो। हाँ हाँ नंबर बोलो। हाँ बोलो बोलो, नंबर बोलो ना। अरे अलाउड नहीं है। अलाउड नहीं? अक्ल है क्या? थोड़ी थोड़ी अक्ल है क्या? अक्ल है क्या? क्या नहीं पता है? अरे तुम मेरे को बताओ, तुम्हारा मंदिर में जाते हो, तुम खींचते हो क्या? अरे हमें नहीं खींचते हो क्या? नहीं बताओ, वो बताओ मेरे को। चिल्लाए मत है। कोई बात नहीं है भाई, आप आराम से प्यार से बात कर सकते हो। राइट करने में मैंने मना कर देती, नहीं पता। अरे मना नहीं, सीधा सीधा खींच रहे हो आप, फूक रहे हो। दिल्लीवरून आपला गड बघण्यासाठी आलेले हे पर्यटक मुलं, हा ठीक आहे त्यांची चुकी झाली, ते सिगरेट पित होते, पण तशा प्रकारचे बोर्ड सुद्धा आजूबाजूला लावलेले नाहीये। आणि आपल्याला आपल्या महाराजांचा इतिहास माहिती आहे म्हणून आपण त्या प्रकारची काळजी घेतो। त्यांना त्या प्रकारची जाणीव होण्यासाठी आपण आपला इतिहास आपण त्यांना पटवून सांगितला पाहिजे। त्यांना जोपर्यंत त्या गोष्टी पटवून सांगितल्या जात नाही तोपर्यंत त्यांना ते समजणार नाही। आणि जर ते उत्सुकतेने किंवा कुतूहलाने जर आपले गडकिल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी जर येत असतील, चांगलीच गोष्ट आहे ना। ते जर चुकतायत, तुम्ही त्यांना प्रेमाने सांगा, बाबा इथे या गडावरती सिगरेट प्यायला बंदी आहे, हा महाराजांचा पवित्र वास्तू आहे, तुम्ही असं करू नका। ऐकतील, ते नक्की ऐकतील। ते जर गड चढण्याची जर हिंमत ठेवतायत, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये महाराजांचा किल्ला बघण्याची उत्सुकता आहे, इतिहासाविषयी प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये, म्हणून ते आलेत। पण आलेल्या पर्यटकांना जर समजा तुम्ही अशा प्रकारची ट्रीटमेंट करत असाल तर मला वाटतं कोणी परत येणार नाही। कोण येईल मला सांगा बरं? अशा प्रकारचा अपमान जर आपण करत बसलो सगळ्यांचा, तर उगाच काहीतरी व्ह्यूजच्या नादामध्ये, शहाणपणा करायच्या नादामध्ये तुम्ही कोणाचाही अपमान करत बसाल, मुली तिकडे बघितल्या, मुलं बघितली सोबत, आणि तुम्ही तुमची दादागिरी चालू करत असाल, ही चुकीची गोष्ट आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या महाराजांचा इतिहास जर घरोघरी देशाच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचवायचा असेल, आलेल्या पर्यटकांना सन्मानाने वागणूक द्या, त्यांना आपला इतिहास पटवून सांगा, इतिहासाचं महत्त्व त्यांना सांगा, तेव्हा ते ऐकतील, त्यांना समजेल। खरं तर ही आपल्या सरकारची चुकी आहे की आपल्या महाराजांचा इतिहास हिंदुस्थानमध्ये देशभर मुलांना शिकवला गेला पाहिजे। आपणही कमी पडलोय, सरकारही कमी पडलंय, आणि गडकिल्ल्यावरती जागोजागी तशा प्रकारचे बोर्ड लावले गेले पाहिजे, त्या प्रकारचे सुरक्षा रक्षक तिथे तैनात असले पाहिजे, पण त्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था गडावरती नसते, सूचना फलक लावलेले नसतात, होतात चुका। आलेत ते, तुम्ही एकदा प्रेमाने सांगा, प्रेमाने सांगूनही नाही ऐकलं तर मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्यांना समजवा, पण सुरुवात प्रेमाने करा, नक्की ऐकतील।